नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मिक्स क्वेश्चन 40 क्वेश्चन जे घेत आहोत त्यातला हा 5व्या क्रमांकाचा सेट घेऊन तुमच्या समोर आहोत. आतापर्यंत 4 आपण घेतलेले आहे, त्यातला हा 5व्या सिरीज मधला. तर काही दिवसाच्या खंड पडल्यानंतर आपण पुन्हा आता हे रिझ्यूम केलेले आहे आपले क्लासेस. सो विद्यार्थी मित्रांनो, आता आणखी वेळ न घेता लगेच आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. त्यामध्ये आपण या प्रश्न सोडवून घेणार आहोत. आपण किती प्रश्न करेक्टली सॉल्व्ह करतात त्याचे आपली सगळ्यांनी काउंटिंग करायची आहे आणि त्याचं अनालिसिस आपण सोबत करणार आहे. त्यामुळे आता आणखी वेळ इकडे न बोलता लगेच आपण प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न असा आहे, ठीक आहे. गुरुत्व त्वरण हे पृथ्वी केंद्रकापासूनच्या अंतराच्या रिकामी जागा असते. जर तुम्हाला उत्तर माहिती असेल तर लगेच उत्तर कमेंट करायचं आहे. पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तर गुरुत्व त्वरण जे दिलं जातं तर त्याचा फॉर्म्युला असा आहे gm/r². ठीक आहे. तर यातला कॅपिटल जी काय आहे, मोठा जी जो आहे तो हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, स्थिरांक आहे. कॅपिटल एम म्हणजे काय, पृथ्वीचे वस्तुमान आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा आर जो आहे पृथ्वीची त्रिज्या आहे. तर पहा आता काय आहे, समानुपाती नाहीये. तर हा जो जी आहे तर तो जी आपल्याला इथे जर पाहिलो अंतराच्या, तर तो अशा प्रकारे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे व्यस्तानुपाती आहे. समानुपाती जिथे असतील ते कट करून टाकूया आपण, व्यस्तानुपाती आहे. आता वर्गाशी व्यस्तानुपाती की वर्गमुळाशी, तर वर्गाशी, कारण इथं वर्ग आहे. ठीक. पुढील प्रश्न पहा. पुढील पैकी रिकामी जागा हा पक्षी वर्गातील सस्तन प्राणी आहे. 3. फक्त उत्तर कमेंट करताना विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर आणि त्याचा हा जो ऑप्शन असेल व्हॉट एव्हर तो ऑप्शन लिहा. नंबर म्हणजे जसं की आता क्वेश्चन 2 आहे, क्यू नाही लिहिला तर चालतो, फक्त 2 चा ए बी सी डी जे काय असेल ते लिहा. हा वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आहे आणि अंतराशी व्यस्तानुपाती. 2/4. हा पक्षी वर्गातील सस्तन प्राणी जो आहे तर तो आहे वटवाघूळ. पक्षी आहे पण सस्तन प्राणी गटातला आहे, ज्या प्राणी गटामध्ये आपला मानव जातीचा सुद्धा समावेश होतो. मॅमल्स, त्याला आपण सस्तन प्राणी म्हणतो. ओके, याचं उत्तर आहे वटवाघूळ. नेक्स्ट. आदिकेंद्रकी पेशी ही रिकामी जागा पेशी आहे. आदिकेंद्रकी. विद्यार्थी मित्रांनो, पेशीचे 2 जे प्रकार आहे, एक म्हणजे आदिकेंद्रकी, दुसरा म्हणजे दृश्य केंद्रकी. दृश्य केंद्रकीमध्ये काय असतं की जे केंद्रक आहे ते स्पष्टपणे दिसतात आणि सेल पेशीचे जे अंग असतात ते सुद्धा त्या सेल्समध्ये, त्या पेशीमध्ये प्रेझेंट असतात. पण जो आदिकेंद्रकी आहे त्याच्यामधला जो पेशी आहे ती ट्रू न्यूक्लियस, म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या केंद्रक नसते. अशांना आपण आदिकेंद्रकी म्हणतो. आता हे आदिकेंद्रकी कोणामध्ये असतात, तर जीवाणूमध्ये असतात, बॅक्टेरियामध्ये असतात. बॅक्टेरिया. आपले इंग्लिश मीडियमचे काही इथे असतील विद्यार्थी मित्र, तर त्यांना आपण हा आदिकेंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोटिक्स, हे प्रोकॅरियोटिक सेल कोणामध्ये आहे हे विचारलेलं आहे. ओके, ज्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस नसते, स्पष्टपणे केंद्रक दिसून येत नाही असे, तर ते जीवाणू आहे. 4था प्रश्न. अनुवंशिकतेचे मूल तत्वे कोणी शोधून काढली? 4चं उत्तर करायचं आहे. क्वेश्चन नंबर 4. पाच अजून तुमच्या समोरच नाही, अजून एक्सपोज केलाय मी. 4 मध्ये आहोत आपण. 4 मध्ये 4चं अनुवंशिकतेची मूल तत्वे आहे विद्यार्थी मित्रांनो, ते मेंडेल यांनी शोधून काढले. ग्रेगर मेंडल. उत्तर आहे मेंडेल. ठीक आहे.
डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. जर काही आपल्यामध्ये कन्फ्युजन असेल डार्विनचं संदर्भात, उत्क्रांतीचा संदर्भ मांडला होता डार्विन यांनी. क्वेश्चन 5, जीवनसत्व रिकामी जागा हे अँटीऑक्सिडंट म्हणजे प्रतिऑक्सिकारक म्हणून काम करते. कोणतं जीवनसत्व आहे जे अँटीऑक्सिडंट म्हणजे ऑक्सिडीकरण होऊ देत नाही, असं त्याला प्रतिऑक्सिकारक म्हणतो आपण. असा जो ऑक्सिडेशन होऊ देत नाही, ऑक्सिडेशन होऊ देत नाही असा मुद्दा आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो, अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो तो हा सी वाला. विटॅमिन सी, जीवनसत्व सी. यस, पाचव्याचं उत्तर एक पहिला क्रमांक आहे. नेक्स्ट, यावरील प्रश्नामध्ये क्वेश्चन 5 मध्ये कोणता वायू आहे जो प्रतिऑक्सिकारक म्हणून वापरला जातो, असाही प्रश्न विचारलेला आहे एका प्रश्नामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, थोडस याच्याबद्दल सांगायचं झालं, पाचव्यामध्ये जसा हा इथे जीवनसत्वाबद्दल विचारला, तसा कोणता वायू आहे जो प्रतिऑक्सिकारक अँटीऑक्सिडंट म्हणून यूज केला जातो असं विचारलं जातं, तर नायट्रोजन. ओके, नायट्रोजन उत्तर आहे त्याचं. प्रश्न 6, दोन संलग्न घटक जेव्हा अल्केनच्या समजातीय श्रेणीत, इथे समजातीय पाहिजे होतं, समजातीय श्रेणीत असतात तेव्हा त्यांच्या अणुवस्तुमानांकामध्ये रिकामी जागा युनिटचा फरक असतो. हा, तर उत्तर आहे 14 युनिटचा. अगदी बरोबर आहे. याचं जर स्पष्टीकरण द्यायचं झालं तर मी एक अल्केनची सिरीज समजातीय श्रेणी तुमच्या समोर लिहितो. त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा लिहितो CH3 आणि CH3, चौथा आणि तिसऱ्या क्रमांकाचा असा असणार आहे CH3, CH2 आणि CH3. आता या दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये पहिला आहे CH4 मिथेन. आता ही अल्केनची श्रेणी आहे, तर अल्केनचे पहिले 3 मेंबर मी तुमच्या समोर लिहिले विद्यार्थी मित्रांनो. तर दुसऱ्या आणि तिसऱ्याला ऑब्झर्व करा आणि त्याच्यामध्ये किती युनिटचा फरक येतो. एक्स्ट्रा काय आलं याच्यामध्ये, CH2 हा बॉन्ड बंध CH2 हा शिल्लक आलेला आहे. आणि याचा जर अणुवस्तुमानांक पाहिला आपण तर कार्बनचा आहे 12 आणि एका हायड्रोजनचा 1 आणि असे 2 हायड्रोजन आहे, त्यामुळे 12 + 2 14 युनिटचा फरक पडतो. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये एक्स्ट्रा किती आलेला आहे, CH2 हा मिथिलीन ग्रुप एक्स्ट्रा आलेला आहे, ज्याचा अणुवस्तुमानांक आहे 14 युनिट. मग इथे उत्तर असणार आहे 14 युनिट, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण असे वर्गीकरण करायचं आहे आपल्याला. कोणाचं, तर हे इथे 3 दिलेले आहे, अल्युमिनियम, कार्बन डायऑक्साइड आणि रक्त. ते जे 3 घटक दिलेले आहे, तर कोणता मूलद्रव्य आहे, कोणता संयुग आहे आणि कोणतं मिश्रण आहे असं विचारलं. ओके, 7 मध्ये या. अल्युमिनियम, कार्बन डायऑक्साइड आणि रक्त यामधला मूलद्रव्य कोणता, संयुग कोणते आणि मिश्रण कोणते. हा अल्युमिनियम पहिला, दुसरा कार्बन डायऑक्साइड, तिसरा रक्त असा आहे. तर हे तर फिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो की अल्युमिनियम हा एक मूलद्रव्य आहे. ठीक आहे. कार्बन डायऑक्साइड CO2. आता हा कार्बन डायऑक्साइड जो बनलेला आहे 2 वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणु त्याच्यामध्ये आहे, म्हणजे तो संयुग आहे. येस, मूलद्रव्य, संयुग आणि रक्त जे आहे ते मिश्रण आहे. मग असा पर्याय पहिलाच आहे, मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. अल्युमिनियम, कार्बन डायऑक्साइड आणि ब्लड, रक्त. ओके, पहिला. हा, ठीक आहे. पुढचा प्रश्न लगेच तुमच्या समोर आहे. प्रश्न क्रमांक 8, रिकामी जागा रंगाचा प्रकाश किरण सर्वात जास्त विचलित होतो. जेव्हा आपण याला प्रिझम मधून पाठवलं एका सूर्यकिरण, एका व्हाईट लाईटला, तर त्याचे 7 रंगामध्ये विभाजन झालं. तर सगळ्यात जास्त कोणता विचलित झाला. येस, प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे जांभळ्या रंगाचा खूप जास्त विचलित होतो. हा इथे
वायलेट, आणि सगळ्यात कमी होतो तो रेड. सगळ्यात कमी होतो तो रेड. त्याला डिस्पर्शन आपण म्हणतो, डिस्पर्शन ऑफ लाईट. एक पांढरा प्रकाश किरण 7 रंगामध्ये त्याचे स्प्लिट अप होणे. येस, ओके, येस. 8व्या क्रमांक. पुढचा प्रश्न घेऊया. 4 सेमी उंचीच्या एका वस्तूची बहिर्वक्र भिंगामुळे मिळणारी आभासी प्रतिमा 20 सेंटीमीटर उंच असल्यास त्याचे विशालन किती असेल? 4 सेंटीमीटर उंचीच्या एका वस्तूची बहिर्वक्र भिंगामुळे मिळणारी आभासी प्रतिमा 20 सेंटीमीटर असल्यास त्याचे विशालन किती असेल? 9चं 4. ओके, येस, करेक्ट आहे. बट आपण एकदा याला सॉल्व्ह करूया. विद्यार्थी मित्रांनो, विशालन काढण्यासाठीचे सूत्र जे आहे, मोजकेच असे सूत्र आहे जे आपल्याला करायचे आहे फक्त यासाठी, आणि सोपे सोपे आहेत. विशालनचे सूत्र आहे m = हाईट ऑफ इमेज, म्हणजे जी प्रतिमा आहे त्याची उंची, छेदामध्ये हाईट ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूची उंची. आता इथे या प्रश्नामध्ये हे 4 सेंटीमीटर काय दिलेलं आहे, तर वस्तूची उंची आहे ho 4 सेंटीमीटर, आणि हे 20 सेंटीमीटर काय आहे, तर प्रतिमेची उंची आहे, म्हणजे हाईट ऑफ इमेज ती आहे 20 सेंटीमीटर. आणि सूत्रात जर आपण पुट केली 20/4, उत्तर येते 5. विशालन असेल 5. 4 पट. आणि तसंही आपल्याला लक्षात येत आहे आपल्याला की 4 सेंटीमीटर आहे आणि 20 सेंटीमीटर केली म्हणजे 5 पट वाढवली आहे, 5. पुढचा प्रश्न पहा. विद्युत धारेचे एकक, 10व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला करायचं आहे. विद्युत धारेचे एकक काय असेल? करंट इलेक्ट्रिसिटीचे एकक, युनिट विचारले. येस, एम्पियर, बरोबर आहे. पहिला जो आहे व्होल्ट, विभवांतरचा आहे, पोटेन्शियल डिफरन्स. हे जे आहे करंट, विद्युत धारा एम्पियरचा आहे. ओके, आणि कूलम जो आहे तो प्रभार, चार्ज म्हणतो आपण त्याला, त्याचं युनिट आहे. मग 10व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे एम्पियर. 10व्या प्रश्नाचं एक नका करू. बघा, हे व्होल्ट जे आहे ते विभवांतराचं आहे, त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. व्होल्ट जे आहे, व्होल्ट, विभवांतर, पोटेन्शियल डिफरन्स, ईडी. ठीक आहे, आय होप क्लिअर झालं असेल. हायड्रा हा प्राणी रिकामी जागा या संघात मोडतो. कोणता प्राणी संघात मोडतो हा हायड्रा प्राणी? ओके, ठीक. उत्तर करायचे आहे तुमच्या बाजूने फास्ट. याचं उत्तर आहे सिलेंड्रेटा. सिलेंड्रेटा किंवा त्याला दुसरा निडारिया असं म्हणतो. हायड्रा जो आहे या प्रकारचा, याला त्याला अशा प्रकारची हे टेंटॅकल्स असतात, तो त्यांचे भक्ष्य पकडण्यासाठी उपयुक्त आहे त्यांना. आणि त्याच्या शरीरावरती असा एक छोटासा मुकुल येतो, त्याच्यापासून त्याचं प्रजनन होते, जे की अलैंगिक प्रजनन तो दाखवतो मुकुलायन पद्धतीचं, बडिंग मेथडने. तर तो सिलेंड्रेटा किंवा निडारिया या प्राणी संघात येतो. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 12 आहे. रिकामी जागा त्वरण म्हणतात. कशाला त्वरण म्हटलेलं आहे? त्वरण म्हणजे ऍक्सेलरेशन. त्वरण कशाला म्हणतो आपण? तर विद्यार्थी मित्रांनो, ए बरोबर आहे व्हेलॉसिटीचा बदल छेदामध्ये, त्यानुसार वेळेनुसार व्हेलॉसिटी मध्ये येणारा बदल. डीव्ही म्हणजे काय? वेगाचा बदल, वेग बदल. ओके, आणि खाली छेदामध्ये चेंज ऑफ टाइम आहे. आता हिंट दिली आहे मी तुम्हाला, प्रश्नाचं उत्तर काढणं सोपं होईल. क्वेश्चन नंबर 12. डीव्ही म्हणजे वेगामध्ये आलेला बदल. वेळेनुसार वेगात जसा जसा बदल येत जाईल त्याला त्वरण म्हणत असतो आपण.
वेळेनुसार वेगामध्ये येणारा बदल त्याला आपण त्वरण म्हणतो. इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी मध्ये आलेला बदल. तर या फॉर्म्युल्यावरून सफिशियंट आहे. तर वेग बदलाच्या दरास आपण त्वरण म्हणतो. अंतर बदलाच्या दरास आपण वेग म्हणतो. हे जे प्रश्नाचं उत्तर तुम्ही 2 करत आहात त्याला हा व्हेलॉसिटी साठी हे उत्तर आलं असतं v, किंवा त्याला आपण वेग म्हणतो. आपलं प्रश्नाचं उत्तर 12व्याचं हे आहे. वेग बदलाच्या दरास आपण त्वरण असं म्हणतो, ऍक्सेलरेशन. आय होप क्लिअर आहे. प्रश्न क्रमांक 13. आपली कमेंट्स थांबलेले आहेत, प्रश्नाचे उत्तरही आपण करत नाहीये. अधिक वस्तुमान म्हणजे अधिक रिकामी जागा होय. अधिक वस्तुमान म्हणजे अधिक रिकामी जागा. वस्तुमान अधिक असेल तर काय जास्त असणार आहे? पर्याय आहे संवेग, जडत्व, त्वरण, वर्धनीयता. बरोबर, अगदी बरोबर आहे सगळ्यांचं उत्तर. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार, पहिला नियम आपल्याला ह्या जडत्वाविषयी माहिती देतो आपल्याला. बरोबर आहे सगळ्यांचं उत्तर. अधिक वस्तुमान म्हणजे अधिक जडत्व, इनर्शिया. मित्रांनो, आरोग्य सेवक 40% आणि 50% साठी जिल्हा परिषद साठी तांत्रिकचा तुम्ही जर एखादा फास्ट ट्रॅक कोर्स आता शोधत असाल, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नांची रिव्हिजन, ठीक आहे, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून, व्हिडिओ एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून आणि बुकच्या माध्यमातून, पीडीएफ बुकच्या माध्यमातून जर करायची असेल तर आपला हा जो 1100 प्रश्नसंचाचा कोर्स आहे 99 रुपयाचा, प्रवीण तेजनकर सरचा, तुम्ही जो परचेस करू शकता आनंद पॉवर अकॅडमी ऍपवर. हे जे तुमचे व्हिडिओ आहेत सर्व 30 व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. 1111 प्रश्नांचं विश्लेषण आहे. 1111 तांत्रिक प्रश्नसंच पीडीएफ बुक प्लस व्हिडिओ एक्सप्लेनेशन प्लस टेस्ट सिरीज तांत्रिकची याच्यामध्ये अवेलेबल आहे. इथं तुम्ही बघू शकता काय काय कंटेंट तुम्हाला मिळणार आहे. हे बुक जे तुमचं, हे बुक सुद्धा 86 पानाचं, याची पीडीएफ तुम्ही मारू शकता आणि शेवटच्या काही दिवसामध्ये वाचू शकता. हे बुक आहे, या 30 व्हिडिओ एक्सप्लेनेशन आहे या 1111 प्रश्नांचं, आणि ऑनलाईन टेक्निकलची टेस्ट सिरीज सुद्धा आहे याच प्रश्नांची. हे सर्व फक्त तुम्हाला किती रुपयामध्ये मिळतंय? 99 रुपयामध्ये मिळतंय. सो तुम्ही जर अजून आपला हा कोर्स जॉईन केला नसेल, तुम्ही क्वालिटी बघू शकता प्रवीण तेजनकर सरांनी कशा प्रकारचं एक्सप्लेनेशन याच्यामध्ये घेतलेलं आहे. हे सर्व 30 व्हिडिओ तुम्हाला ऍप मध्ये उपलब्ध आहे. काही युट्यूबवर सुद्धा आम्ही अवेलेबल करून दिलेले आहेत. सो ज्यांनी अजून हा 99 रुपयाचा कोर्स जॉईन केला नसेल त्यांनी आनंद पवार अकॅडमी हे ऍप जे प्ले स्टोर वरून डाउनलोड करून हा कोर्स जे जॉईन करू शकता. याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल, प्ले स्टोरला ऍप आहे त्याच्यामध्ये हा कोर्स तुम्हाला दिसेल, ठीक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. सो ज्या विद्यार्थी मित्रांना हा कोर्स जॉईन करायचा असेल त्यांनी अवश्य जॉईन करून घ्या. हे सर्व व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकलेले आहे, पीडीएफ बुक पण आहे आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज पण आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. खालीलपैकी कोणत्या पेशीमध्ये सूत्री विभाजन होते? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तोपर्यंत मी सूत्री विभाजन बद्दल थोडंसं इथे बोलतो. ही एखादी पेशी आहे, तर या पेशीचं पेशी विभाजन होऊन ही द्विगुणी आहे, 2n डिप्लॉइड ज्याला म्हणतो आपण. तर या एका पेशीपासून 2 पेशी निर्माण होतात, ज्या दोन्हीही द्विगुणी असतात. तर ही पॅरेंट सेल आहे, या डॉटर सेल्स आहेत. म्हणजे ही जनक पेशी आहे, या जनन पेशी, जन्य पेशी म्हणतात मराठीत. तर ही एवढी तुम्हाला हिंट दिली आहे, या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी सफिशियंट आहे. मग याला आपण म्हणत असतो सूत्री विभाजन किंवा मायटोसिस. तर या प्रकारचं विभाजन होते. 14व्याचं उत्तर केलेलं आहे अ आणि ब, जे की अगदी बरोबर आहे. मूल पेशी आणि कायिक पेशीमध्ये. बरोबर. याच्यामध्ये कोणतं होतं मग? अर्धसूत्री पद्धत, मियोसिस म्हणतो आपण त्याला. याच्यामध्ये होणार अर्धसूत्री पद्धतीचा. ठीक, पुढचा प्रश्न. याचं उत्तर हे करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 15. रिकामी जागा मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येते. रिकामी जागा मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. 15/3 निअँडरथॅल. हे थोडंसं टायपिंग मिस्टेक झाली आहे. निअँडरथॅल आहे.
उत्तर आहे निअँडरथाल. करेक्ट. नेक्स्ट पुढचा प्रश्न. शुक्राणूची लांबी साधारणतः 60 मायक्रोमीटर, 60 नॅनोमीटर, 60 सेंटीमीटर की 60 मीटर? येस, तुमचं सगळ्यांचे उत्तर करेक्ट येत आहे. 16व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंय 60 मायक्रोमीटर. ओके. साधारण 55 ते 65 मायक्रोमीटर या रेंज मध्ये त्याची लांबी असते. ओके. परंतु एककावरून इथं काढणं एकदम सोपं झालेलं आहे आपल्याला. नॅनोमीटर म्हणजे खूप लहान झालाय, सेंटीमीटर मोठा आहे आणि मीटर तर याच्यापेक्षा खूपच मोठा आहे. उत्तर आहे 60 मायक्रोमीटर. प्रश्न क्रमांक 17. जंगल आणि वाळवंट हे रिकामी जागाची उदाहरणे आहेत. जंगल आणि वाळवंट 17व्याचं 3 उत्तर आलेलं आहे. ओके. अजून उत्तर करायची आहे तुम्हाला सर्वांना. तीन परिसंस्थेची विविधता. अगदी बरोबर आहे. परिसंस्थेमध्ये जंगल आणि वाळवंट ही वेगवेगळ्या प्रकारच्या दोन विविध परिसंस्था आहे. तर ही कशाची उदाहरणं मानली जातात? परिसंस्थेची विविधता. यस. पुढे प्रश्न क्रमांक 18 आहे. आदिकेंद्रकी यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? आदिकेंद्रकी या गटामध्ये मगाशी आपण बोललो आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी बद्दल, आणि तिथे जीवाणू असा पर्याय आपण करेक्ट केला होता. तर आता इथे वर्ग दिलेले आहेत. वनस्पती, प्राणी, कवक की मोनेरा यापैकी कोणाचा समावेश आदिकेंद्रकी यामध्ये केला जाईल? उत्तर संमिश्र स्वरूपाचा आहे. कोणी प्राणी म्हणत आहात, कोणी मोनेरा म्हणत आहात. पण लक्षात घ्या, आदिकेंद्रकी जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित न्यूक्लियस नाहीये, पेशी अंगके पण नाही आहे असे. मग आता आपण प्राण्यांचा जर विचार केला तर ते दृश्य केंद्रकी आहेत. मग प्राण्यांचा समावेश होणार नाही. उत्तर करेक्ट आहे मोनेरा. मोनेरा ज्याच्यामध्ये जीवाणूचा समावेश होतो, बॅक्टेरियाचा समावेश होतो, तो वर्ग, तो सजीवाचा वर्ग कोण कसा आहे? आदिकेंद्रकी आहे. पुढील प्रश्न. कासव या प्राण्याचा समावेश कोणत्या प्राणी वर्गात होतो? कासव या प्राण्याचा समावेश कोणत्या प्राणी वर्गात होतो? सोपा प्रश्न आहे. येस. तर हा फसवा पर्याय इथे आहे, एक आहे विद्यार्थी मित्रांनो. उभयचर हा फसवा पर्याय आहे. ते जसं आपल्याला वाटते की कासव हा पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो, सस्टेन करू शकतो, साहजिकच आपण उत्तर करतो त्याचं उभयचर गटामध्ये. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हा जो कासव आहे हा सरीसृप या प्राणी गटात येतो. त्याचं कारण असं आहे, सरीसृप म्हणजे रेप्टाइल्स जे जमिनीला घासून चालतात असे, ज्याच्यामध्ये साप, कासव यांचा समावेश होतो. त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपण या 6व्या पाठामध्ये या सरीसृप प्राणी वर्गाची माहिती घेतली तर त्यांना स्पष्टपणे मान असते, जे जमिनीला सरपटत चालतात. अशा ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे, असे जे गुणधर्म आहे, म्हणजे या गटाचे गुणधर्म जे आहेत ते जास्तीत जास्त कासव मध्ये दिसून येतात. त्यामुळं तो याच गटाला बिलॉंग करतो, सरीसृप. त्यामुळे हा प्रश्न आहे महत्वाचा, खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, कारण कन्फ्युजिंग आहे. साहजिकच बरेच जण मंडळी याच्यामध्ये उभयचर उत्तर करणारे आहेत, त्यामुळे महत्वाचा आहे. लक्षात ठेवा,
याच्यामध्ये कासव या प्राण्यामध्ये जास्तीत जास्त जे गुणधर्म दाखवतो तो ती या प्राणी वर्गाचे सरीसृप रेप्टाइल्स, मान असणे, नख असणे, सरपटत चालणे यासारख्या कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक. पुढचा प्रश्न. लोखंड गंजू नये म्हणून त्यावर रिकामी जागा या धातूचा थर दिला जातो. जस्त, झिंक. बरोबर, उत्तर करेक्ट आहे. जस्त, झिंक या धातूचा कोटिंग केले जातं. त्यालाच गॅल्वनायझेशन म्हणतात. लोखंडावरती झिंकची कोटिंग देणे त्याला गॅल्वनायझेशन म्हणतात. या प्रक्रियेचं नाव आपल्याला लक्षात असू द्या. नेत्रभिंगाचा आकार रिकामी जागाच्या द्वारे बदलतो. नेत्रामध्ये द्विबहिर्गोल भिंग जे नॅचरली आपल्याला फिट आहे आपल्या नेत्रामध्ये, डोळ्यामध्ये, ते द्विबहिर्गोल भिंग कधी चपटे होते, कधी फॅट होते. तर त्याचा जो आकार बदलतो तो कशामुळे बदलतो? खूप छान प्रश्न आहे हा 21 क्रमांकाचा. कोणी 3, कोणी 4 या प्रकारचे उत्तर. पारपटल नाही. पारपटल हा डोळ्याचा सगळ्यात बाहेरचा थर आहे, पारदर्शक, जो डोनेट आपल्याला दान करता येतो. रोमक स्नायू. यामध्ये आहे आपलं नेत्रामध्ये द्विबहिर्गोल भिंग, आणि हे द्विबहिर्गोल भिंग या प्रकारे इथून या स्नायूने जोडलेला आहे. ते कधी रिलॅक्स होतात तर कधी त्याला असं ओढून धरल्या जातं. त्यामुळं या द्विबहिर्गोल भिंगाचा आकार बदलण्यास मदत होते. मग हे स्नायू कोणते आहे? रोमक स्नायू आहे. रोमक स्नायू आहे. याच्या मदतीने आपल्या नेत्रभिंगाचा आकार बदलता येतो, म्हणून उत्तर आहे रोमक स्नायू. ओके, पुढचा प्रश्न. 22वा समोरच आहे. प्रथिन संश्लेषणाच्या वेळी कोणता आरएनए हा एमआरएनए पर्यंत अमिनो आम्ल पुरवण्याचे काम करतो? टीआरएनए. येस, कोणी चुकलं नाही ते उत्तर करताना, त्यामुळं मला वाटत नाही एक्सप्लेनेशनची गरज आहे ती. तर टीआरएनए हे उत्तर बरोबर आहे. जर याचा आपण स्ट्रक्चर पाहिलं या प्रकारे, तर हा इथे अमिनो आम्ल, अमिनो ऍसिडचा रेणू जो आहे तो पेशीद्रव्यात जो आहे, जिथे पडलेला आहे, विखुरलेले आहे पेशीद्रव्यामध्ये, तर हे पेशीद्रव्यामध्ये असणारे जे अमिनो आम्लाला पकडून आणण्याचं काम टीआरएनए करतो. कोणापर्यंत आणतो? एमआरएनए पर्यंत आणतो. कुठे? रायबोझोम्स मध्ये. ठीक. तर हा कोणता आरएनए आहे? टीआरएनए, ट्रान्सफर आरएनए म्हणतो आपण. उत्तर टीआरएनए करेक्ट आहे. पुढचा प्रश्न. टायफॉइड या आजाराचे निदान करण्यासाठी करण्यात येणारी रासायनिक चाचणी कोणती? चार. ओके, येस. 23 4 क्रमांक येत आहे सर्वांचा. विडाल टेस्ट टायफॉइड साठी केली जाते. ओके. एलिझा टेस्ट ही एड्स मध्ये. पुढचा प्रश्न.
पृथ्वीवरील मुक्तिवेग हा खालीलपैकी घटकावर अवलंबून नसतो. कोणत्या घटकावर अवलंबून नसतो? ठीक आहे, उत्तर कमेंट करा. तोपर्यंत मी इथे थोडंसं या मुक्तिवेगाबद्दल सांगतोय. पृथ्वी आहे तर पृथ्वीचं जे गुरुत्वीय शक्ती जिथपर्यंत आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड जिथपर्यंत आहे, त्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला एक कमीत कमी एक वेगची आवश्यकता असते. त्याला आपण मुक्तिवेग होतो. त्या मुक्तिवेगामुळे तो 11.2 किलोमीटर पर सेकंद एवढा असतो. जर आपल्याला पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून मुक्त व्हायचं असेल तर एवढा कमीत कमी वेग तर द्यावाच लागतो. एका सेकंदाला 11.2 किलोमीटर एवढं अंतर कव्हर करावं लागते त्यामध्ये. तर त्याचं जर सूत्र आपण पाहिलं तर तो मुक्तिवेग √2 gm अपॉन r या प्रकारे आहे. तर हा कॅपिटल G म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा कॅपिटल M म्हणजे काय? पृथ्वीचे वस्तुमान. आणि हे कॅपिटल R म्हणजे काय? पृथ्वीची त्रिज्या. मग आता पृथ्वीच्या वस्तुमानावरती अवलंबून आहे, पृथ्वीच्या त्रिज्येवर पण अवलंबून आहे. अवलंबून कशावर नाही हे विचारलं तर वस्तूच्या वस्तुमानावर. वस्तूचं वस्तुमान जिथे आपण स्मॉल m ने दाखवतो, असा स्मॉल m या फॉर्म्युल्यामध्ये सूत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणजे त्याच्यावर तो अवलंबून नाही. उत्तर आहे हे वस्तूचे वस्तुमान. अशा प्रश्नामध्ये बऱ्याचदा आपल्याला आपण या ऑप्शन सह जातो जर आपल्याला एखादा माहित नसेल तर. ओके, वरील पैकी सर्व यासाठी. पण इथे एक्झॅक्ट दिलेलं आहे की याच्यावर अवलंबून नाहीये. 25 नंबरचा, खालीलपैकी कोणता वायू हा निष्क्रिय वायू नाही? निष्क्रिय वायू ज्याचा 18व्या गणामध्ये आधुनिक आवर्त सारणीमध्ये समावेश होतो, 18वा गण, ज्याची संयुजा ही 0 आहे, जे निष्क्रिय आहे, कोणासोबत अभिक्रिया दाखवत नाही. तर त्यामधला एक कोणता आहे की जो सापडत नाही? पंचवीसचं 3 तुम्ही उत्तर करत आहात. रेडियम अगदी बरोबर आहे. त्याचा अर्थ बाकीचे 3 काय आहे? निष्क्रिय वायू. हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. 18वा गण आधुनिक आवर्त सारणीतला. रेडियम हा नाहीये, बाकी 3 आहे त्यामध्ये. त्यानंतर 26वा, पुढीलपैकी कोणत्या राशीचे एकक हे जूल आहे? कोणती क्वांटिटी, कोणती राशी आहे ज्याचं एकक हे जूल आहे? जूल. विद्यार्थी मित्रांनो, कार्य आणि ऊर्जा दोघांचे सुद्धा जूल हे एकक आहे. ठीक, कॅपिटल जे. तर अ आणि ब हा दोन्ही पर्याय आहे त्याचा करेक्ट. 27व्या क्रमांकाचा प्रश्न घेतोय. 10 ओहम रोध असणाऱ्या विद्युत वाहकातून 2 मिनिटांमध्ये 5 अँपियर एवढी विद्युतधारा गेली असता किती जूल उष्मा निर्माण होईल? एखाद्या रोधामधून जेव्हा विद्युतधारा वाहते ती एवढ्या वेळेसाठी, तर ते तापते. याचा अर्थ त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होते, उष्मा ऊर्जा निर्माण होते. हा परिणाम कोणी सांगितला? तर जूल्स हिटिंग इफेक्ट, जूलचा उष्णता विषयकचा नियम हा आहे. आणि किती उष्णता निर्माण होते ते सांगणारं सूत्र आपल्याला या जूलच्या नियमावरून लक्षात येते. ते असं आहे, उष्णता जी उष्मा निर्माण होणार आहे H = I² R × T. I म्हणजे काय? विद्युतधारेचा वर्ग. R म्हणजे काय? रोध. आणि T म्हणजे काय? किती वेळासाठी विद्युतधारा वाहत आहे तो वेळ. मग आपण इथे आता पुट करूया किमती. I किती दिलेला आहे आपल्याला? 5 अँपियर ही I ची किंमत आहे. हा रोध आहे, ओहम मध्ये दिलेला आहे, कॅपिटल R ची किंमत आहे. 2 मिनिट, T म्हणजे किती सांगितलं? 2 मिनिट सांगितलं आपल्याला. पण आपल्याला ऊर्जा जर जूल मध्ये पाहिजे
तर त्याच्यासाठी सगळ्या काय राशी दिलेल्या आहेत त्याचे जे एकक आहे ते एसआय सिस्टम मध्ये असणं गरजेचे आहे. हा एसआय सिस्टम मध्ये आहे ओहम, हा एम्पियर सुद्धा एसआय सिस्टम मध्ये आहे. एसआय सिस्टम मध्ये नाही तो म्हणजे वेळ, मिनिट. मग 2 मिनिटं म्हणजे किती सेकंद होतील? 120 सेकंद होतील. आता सेकंड मध्ये असताना आपण इथे किमती पुट करू शकतो. मग पुट करूया आता. आय ची किंमत 5, 5 चा वर्ग. आर किती आहे? 10 दिलाय आणि टी किती? 120 दिलाय. 5 चा वर्ग 25 गुणिले 10 गुणिले 120. एवढं मल्टिप्लिकेशन तुमच्यासाठी अवघड नाही. पंचवीस गुणिला 1200 त्याचा आणि याचा गुणाकार करून घेतला. आता पुढे 2 शून्य असेच ठेवून देऊया. 0 0 12 पंच 60 हातचाला 6 12 सक 72 आणि 6 सॉरी 12 दोन्ही 24 आणि 6 30. काय केलं मी? आयचा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग 25, आर दिलेला आहे 10 ओहम, ओके, आणि टी 120 सेकंद घ्यावा लागेल आपल्याला. तो मिनिटात दिलेला आहे, सेकंद मध्ये घेणं गरजेचं आहे. घेतला इथे. याचा आणि याचा गुणाकार केला तो झाला 1200. 1200 गुणिला 25 करायचा आहे फक्त आपल्याला. 0 0 ठेवून दिला आणि 12 पंच 60 0 हातचाला 6 12 दोन्ही 24 आणि 6 30 या प्रकारचं उत्तर 30,000. कुठे आहे 30,000? हे इथे 3. प्रश्न तेवढा अवघड नाहीये. न्यूमेरिकल 1-2 असतील आणि तेवढे अवघड नसतील बघा. सोपे असतात, वन लाईनर असतात एका, आणि तेही खूप कॉमन असणाऱ्या. हा, तर आवश्यक असणारे जे फॉर्म्युलेज आहेत की नाही त्यासाठी, तर फॉर्म्युला आणि त्याच्या संदर्भातलं एक प्रश्न असा एका पेजवरती तुम्हाला लवकरच आपण ग्रुपवरती अपलोड करतो. म्हणजे जे फार फेमस फॉर्म्युले आहे, जसा ओहमचा नियम असेल, जसं इथे जूलचा उष्णता विषयकचा नियम असेल, जसं भिंगाचे सूत्र असतील, त्यानंतर भिंगाची शक्ती काढण्याचे जे सूत्र आहे, तर हे जे कॉमन आहेत याच्यावरतीच न्यूमेरिकल विचारल्या जाईल, अवघड नाही. तर त्याचा एक म्हणजे फॉर्म्युला आणि त्याच्या संदर्भातला एक तसा प्रश्न मी तुम्हाला अपलोड करतो ग्रुपवरती. न्यूमेरिकलचा भाऊ करू नका, घाबरून जाण्याचं काही कारण नाही की न्यूमेरिकल्स अवघड असतात असं काही नाहीये, सोपे असणार आहे. फक्त आता हाही प्रश्न तेवढाच खूप सोपा होता जर तुम्हाला जूलचा उष्णता विषयक नियम माहित असणं गरजेचंच आहे. आणि तो जर माहित आहे तर फक्त किमती काढून आपल्याला इथपर्यंत येणं अवघड नाहीये, फक्त थोडं लॉजिक. येस 28. ओके, ठीक आहे. जर हे तुम्हाला समजलं असेल तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पारा हा कक्ष तापमानाला रिकामी जागा अवस्थेत सापडतो. इथे स्नायू पाहिजे होता ऍक्च्युली, प्रिंटिंग मिस्टेक मध्ये स्नायू झाला आहे. स्नायू, ठीक. तर तो द्रव अवस्थेत सापडतो पारा, मर्क्युरी. एक असा धातू आहे हा, जो धातू असून सुद्धा कक्षा तापमानाला द्रव अवस्थेत सापडतो. जनरली धातू हे स्थायू अवस्थेत सापडतात, पण पारा असा आहे धातू असताना सुद्धा कक्षा तापमानाला द्रव स्वरूपात सापडतो. बरं, असा कोणता अधातू आहे? अधातू सुद्धा साधारणतः कक्षा तापमानाला हे स्थायू अवस्थेत सापडतात, पण जो अधातू आहे जो लिक्विड स्टेट मध्ये सापडतो द्रव अवस्थेत, ब्रोमीन. ओके. प्रश्न क्रमांक 29. अमिनो आम्लापासून तयार होणारे इन्सुलिन आणि ट्रायप्सिन ही प्रथिने रिकामी जागा मध्ये तयार होतात. आपण खाल्लेले अन्नपदार्थ, त्याच्यातून जे प्रथिन आहे त्याचं रूपांतर जे अमिनो आम्लामध्ये होतं, हे अमिनो आम्ल वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जातात. कशासाठी? प्रथिने संश्लेषणासाठी. तर स्वादुपिंड बरोबर आहे.
पॅनक्रिया ज्याला म्हणतो आपण. उत्तर 3 करेक्ट. 30वा, एक मूलद्रव्याचा अणुअंक 13 आहे तर त्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन काय असेल? येस, 2 8 3. पहिल्या कक्षेमध्ये 2, जे के कक्षा आहे ही. टोटल 13 इलेक्ट्रॉन्स आहे. के कक्षेमध्ये 2, एल मध्ये 8 आणि एम मध्ये 3. 2 8 3 13. ठीक. खालीलपैकी कोणती अभिक्रिया ही क्षपन अभिक्रिया आहे? क्षपन, रिडक्शन आपण ज्याला म्हणतो. जी हायड्रोजन ऍड केल्याने होते, ऑक्सिजन निघून गेल्याने होते आणि इलेक्ट्रॉन ऍड केल्याने. 31चं उत्तर करायचंय आपल्याला. रिडक्शन जो हायड्रोजन ऍड केल्याने होते, ऑक्सिजन निघून गेल्याने होते, म्हणजे वजा लिहिला मी तिथे. हो बरोबर. 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ज्याच्यामध्ये वनस्पती तेल, वनस्पती तुपामध्ये रूपांतरित होतो, परंतु त्याच्यामध्ये हायड्रोजन ऍड केल्याने. याच्यासाठी एक उत्प्रेरक वापरतात, कॅटलिस्ट निकेल, आणि 60 डिग्री सेल्सिअसला ही रासायनिक अभिक्रिया होते. ही रासायनिक अभिक्रिया फार कॉमन आहे आणि प्रश्न विचारले गेलेले आहे यावरती. कोणतं उत्प्रेरक, कॅटलिस्ट त्याच्यामध्ये वापरलं जातं, निकेल वापरलं जातं. तर इथे हायड्रोजन ऍड होतो, तर वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतर होणे. आणि जर हायड्रोजन ऍड होत असेल तर ती क्षपन आहे, रिडक्शन आहे. म्हणून 31चं 4 करेक्ट. प्रश्न क्रमांक 32, जो चुकायला नको कोणाचा. प्रकाशाचा सर्वोत्तम वेग हा रिकामी जागामध्ये असतो. प्रकाशाचा सर्वोत्तम वेग, सगळ्यात जास्त वेग कशामध्ये आहे? 32चं 2. येस, उत्तर येत आहे 2, निर्वात. व्हॅक्यूम मध्ये सगळ्यात जास्त असतं. प्रथिनांच्या अपघटनाने रिकामी जागा मिळतात. ते 33चं 4. प्रथिनांच्या अपघटनाने, प्रोटीनचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर अमिनो आम्ल मिळतात. उत्तर बरोबर आहे, अमिनो आम्ल. 33चं 4. 34, टिंक्चर आयोडीन हे आयोडीनचे रिकामी जागातील द्रावण आहे. कशातील? येस, 34, अल्कोहोल मधलं द्रावण आहे. टिंक्चर आयोडीन म्हणजे आयोडीन टाकलेलं असतं अल्कोहोल मध्ये. प्रश्न 35 क्रमांक. कॉपर सल्फेट प्लस झिंक आणि तिथून आपल्याला मिळाले झिंक सल्फेट आणि कॉपर. तर वरील रासायनिक अभिक्रियेमध्ये झिंकच्या ऐवजी कोणता धातू, खालीलपैकी कोणता धातू वापरला असता ही रासायनिक अभिक्रिया होणार नाही? अशा वरील प्रकारची झिंकच्या ऐवजी कोणता धातू वापरला असता वरील रासायनिक अभिक्रिया होणार? उत्तर आहे
आता हा प्रश्न कशावर अवलंबून आहे, तर जे काय धातू आहे या धातूंची जी अभिक्रियाशीलता आहे, रिॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यावरती अवलंबून आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर धातूची अभिक्रियाशीलताची श्रेणी पाहिली आपण, त्यासाठी आपण एक ट्रिक लक्षात घेतली होती, काशीनाथ के मालीने आलू जरा फिके पकाए. ही ट्रिक तुम्हाला मी दोनदा लिहून दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहा तुम्ही, सगळ्यात खाली सुरुवात होते पोटॅशियमची, सोडियमची, मॅग्नेशियमची, आणि मग त्यानंतर खाली खाली येतात तर तो म्हणजे एजी आणि एयू. तर एजी म्हणजे सिल्वर आणि सगळ्यात शेवटी आहे तो म्हणजे गोल्ड. सगळ्यात कमी अभिक्रियाशीलता आहे गोल्ड आणि मग त्यानंतर आहे सिल्वर. आता याच्यामध्ये या चार पैकी असा कोणता आहे की तो झिंक पेक्षा कमी अभिक्रियाशील आहे. आता झिंक इथे कुठेतरी आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये हा जो एजी आहे, एजी सिल्वर, तो झिंकच्या खूप खाली आहे आणि कॉपरच्या सुद्धा खाली आहे. आता ही जी विस्थापन अभिक्रिया आहे ही, याच्यामध्ये काय असतं की इथला जो धातू आहे तो अधिक अभिक्रियाशील असतो. आणि हा अधिक अभिक्रियाशील असणारा धातू इथल्याला जो याच्यापेक्षा कमी अभिक्रियाशील आहे त्याला विस्थापित करण्याचं काम करत असतो. पण इथं तुम्ही असा जर धातू वापरला की जो याच्यापेक्षाच कमी अभिक्रियाशील आहे इथला, तर ती रासायनिक अभिक्रिया होणारच नाही. मग यात हा आयर्न, हा ॲल्युमिनियम आणि हा कॅल्शियम, या तिघांपैकी हा जो सिल्वर आहे तो या कॉपरच्या खाली येतो बघा. म्हणजे कॉपरपेक्षा कमी अभिक्रियाशील हा चांदी आहे, सिल्वर आहे. मग तो जर आपण इथे वापरणार असाल तर ही रासायनिक अभिक्रिया होणार नाही. ती रासायनिक अभिक्रिया होण्याची अट अशी आहे की इथला जो धातू आहे तो मात्र अधिक अभिक्रियाशील असणं गरजेचं आहे यापेक्षा. मोर पॉवरफुल लेस पॉवरफुल वाल्याला विस्थापित करण्याचं, डिस्प्लेस करण्याचं काम या रासायनिक अभिक्रियेत होत असते. त्याला विस्थापन अभिक्रिया म्हणतो. मग या सगळ्यांमध्ये हा चांदी असा आहे जो कमी अभिक्रियाशील आहे, म्हणून उत्तर सुद्धा आहे एजी. हा वापरला असता ही रासायनिक अभिक्रिया होणार नाही, म्हणून उत्तर एजी. ठीक. इका सिलिकॉन म्हणजे काय? स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मेनियम की सेरियम? स्कॅन्डियम कोणाला म्हटले आपण? स्कॅन्डियम हा इका बोरॉन आहे. मेंडेलिव्हच्या सारणीमध्ये. ठीक. स्कॅन्डियम जो आहे तो इका बोरॉन. इका बोरॉनला पुढे नाव पडलं स्कॅन्डियम. हा गॅलियम जो आहे इका ॲल्युमिनियमचं नाव पडलं गॅलियम. आणि हा जर्मेनियम जो आहे तो म्हणजे आपला इका सिलिकॉन. उत्तर आहे जर्मेनियम. हे तीन आहे, घुमून फिरून तेच विचारतात तिघांपैकी एक. पृथ्वीला रिकामी जागा नैसर्गिक उपग्रह आहे. इथे एक शब्द ऍड करायचा आहे आपल्याला. उपग्रह. 37-3 एकच आहे आणि तो म्हणजे चंद्र. नैसर्गिक उपग्रह आहे. हो, मून. बरोबर. योग्य विधान निवडायचंय आपल्याला. न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल एकाच वस्तूवर लागते. दुसरं विधान आहे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल एकमेकांना समान व विरुद्ध असते. क्रियाबल म्हणजे रिॲक्शन फोर्स आणि ऍक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स न्यूटनच्या तिसऱ्या नियमामध्ये. प्रश्न इम्पॉर्टंट आहे.
38चं 3 उत्तर करत आहात आपण. अजून उत्तर अपेक्षित आहे यावरती. न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार ओके, तुम्ही उत्तर 3 करत आहात. योग्य विधान निवडण्यासाठी विचारलंय बघा. आता पहा, समजून घ्या. एक भिंत आहे आणि त्यावरती आपण एक बॉल फेकून मारणार आहे. आता बॉल फेकलेला बॉल जो आहे तो भिंतीला जाऊन आदळेल आणि वापस येईल. आता होतं काय, पहिला ऑप्शन जे आहे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल एकाच वस्तूवरती लागते, हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो. आता दुसरं एकदा विधान पहा. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल एकमेकांना समान व विरुद्ध असते. आता जो ऍक्शन फोर्स असतो, ऍक्शन बरोबर रिॲक्शन असते, म्हणजे क्रियाबल बरोबर प्रतिक्रियाबल असते. इथपर्यंत ठीक आहे. त्या दुसऱ्या वाक्यातलं क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल एकमेकांना समान, आता विरुद्ध असते का ते जाणून घेऊया आपण. आता हा बॉल जो आहे तर या भिंतीवरती काय करतो, ऍक्शन करतो. ठीक, बॉल भिंतीवर जाऊन जेव्हा आदळतो तेव्हा हा बॉल त्याच्यावरती जाऊन काय करतोय, ऍक्शन करतो. परंतु त्याच वेळी जेव्हा तो बॉल जाऊन आदळतो भिंतीला, भिंत त्या बॉलवरती प्रतिक्रिया बल लावते. भिंत बॉलवरती प्रतिक्रिया बल लावत असते, म्हणजे बॉलवरती लागणार आहे इकडे येताना काय, रिॲक्शन फोर्स. बर, मग ऍक्शन इकडे आहे तर रिॲक्शन इकडे आहे. मग याचा अर्थ काय, ऍक्शन आणि रिॲक्शन एकमेकांना विरुद्ध असतात. ऍक्शन आणि रिॲक्शन एकमेकांना विरुद्ध असतात. म्हणजे दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल एकमेकांना समान आहे. समान आहे, जेवढी क्रियाबल आहे तेवढीच प्रतिक्रियाबल आहे. समान आहे पण एकमेकांना विरुद्ध आहे. ठीक आहे, हे दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. परंतु आता मी जे तुम्हाला ही ते अनालिसिस करताना सांगितलं की क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल एकाच वस्तूवर लागते का, येस ऑर नो. पहा, बॉलने जेव्हा फेकून मारला तर बॉलची भिंतीवरती झाली ऍक्शन आणि भिंतीने बॉलवरती केली ती रिॲक्शन. म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया एका वस्तूवर लागत नाहीये. बॉलद्वारे क्रिया होत आहे तर भिंतीद्वारे बॉलवर प्रतिक्रिया होत आहे. त्यामुळं क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल एकाच वस्तूवर लागत नाही. नो. मग याच्यात विधान कोणतं करेक्ट आहे, केवळ 2, फक्त आणि फक्त 2, दुसरंच करेक्ट आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळालं असेल. 39, खालीलपैकी धातू सदृश्य मूलद्रव्य ओळखायचं आहे आपल्याला. खालीलपैकी धातू सदृश्य मूलद्रव्य कोणतं आहे, मेटॅलॉइड्स म्हणतो आपण त्याला. आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये अशा झिगझॅग लाईनने सेपरेट केलेले आहे धातू अधातू. आणि इथे आहेत ते धातू सदृश्य. त्याच्यामध्ये सिलिकॉन, आर्सेनिक, यस, हा आर्सेनिक, आर्सेनिक करेक्ट आहे, धातू सदृश्य. आणि शेवटचा प्रश्न आहे आजच्या या टेस्ट मधला, क्षयरोगावरती ही प्रतिजैविक दिली जाते. क्षयरोगावरती, टीबी वरती कोणते प्रतिजैविक दिले जाते, अँटीबायोटिक्स. प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्स. ओके, 40चं 3 उत्तर येत आहे आणि करेक्ट आहे, रेफामायसिन. रेफामायसिन ही अँटीबायोटिक्स आहे जी क्षयरोगावरती, टीबी वरती दिली जाते. ओके, विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नासंदर्भात काही अडचणी असतील तुमच्या आता तुम्ही ग्रुपवरती मेसेज करून विचारू शकता किंवा इथे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये आता लगेच विचारू शकता. ही पीडीएफ जी आहे तुम्हाला थोड्या वेळात, ते थोडी प्रिंटिंग मिस्टेक ज्या होत्या त्या करेक्ट करून थोड्या वेळातच अपलोड केल्या जाईल ग्रुपवरती. ओके, क्वेश्चन, नाइस क्वेश्चन, थँक्यू उमेश सर.
एक दोनच प्रश्न त्यामध्ये थोडेसे सोप्या लेवलचे ठेवले, जेणेकरून काही विद्यार्थी मित्र डिमोरलाइज होणार नाही की थोडे अवघड आहे. यावेळेस प्रश्नांची लेवल थोडीशी वाढवली होती बघा. मागच्या एक दोन प्रश्नाच्या टेस्टच्या कम्पेअर मध्ये यामध्ये थोडीशी अवघड इम्प्रूव्ह जास्त केलेली आहे. परंतु त्यातही अधूनमधून काही सोपे प्रश्न आहेत ठेवलेले, आणि असं नाही की अवघडच प्रश्न येतात म्हणून, सोपे प्रश्न येतात. ओके तर मस्त. ओके, थँक्यू थँक्यू ऑल ऑफ यू. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारची ही जी आपली सुरू आहे टेस्ट सिरीज, रेग्युलर प्रश्न घ्या. हो, ऍक्च्युली असं आहे रणजित सर की हे टेस्ट करायला, स्वतः फ्रेम करायला मी आणि आनंद सर करत असतो. आणि हे बघा, कॉमन प्रश्न आहे ना, तुम्हाला कुठेही मटेरियल भेटून जाते, खूप सारे प्रश्न आहे कॉमन, परंतु तेच टॉपिक तेच आहे, पण त्याच टॉपिक वरती थोडे विचार करण्याला लावणारे प्रश्न. जसं आतापर्यंत प्रश्न चालत होता न्यूटनच्या तिसऱ्या नियमावरती, काय चालत, म्हणजे जे प्रक्षेपकाचं कार्य आहे ते न्यूटनच्या तिसऱ्या नियमावरती चालतं. हा प्रश्न न्यूटनच्या तिसऱ्या नियमावरचा खूप सारा आहे, खूप म्हणजे कॉमन आहे तो प्रश्न. टॉपिक ते सगळे कॉमन आहे, परंतु त्यावरती थोडे इम्प्रूव्ह क्वेश्चन आहे, आणि ते बनवायला, फ्रेम करायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे अजून एक दोन दिवसाचा कालावधी आतापर्यंत आम्ही घेतला. ओके, उद्या नाही, आमची टेस्ट अजून प्रिपेअर करत आहोत, तर परवा नक्की होईल. याच प्रकारचे असे 40 प्रश्न परवा नक्की केले जाईल. ओके, थँक्यू. चला, तर काही अडचणी असतील तर तुम्ही ग्रुपवरती मांडू शकता. धन्यवाद.